तर मंडळी, मी आज बनवत आहे कांद्याची भाजी। ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही भाजीपाला लागणार नाही, कुठलीही वेगळी भाजी किंवा मसाले काहीही जास्त सामान लागणार नाही। इथे फक्त मी 2 कांदे घेतलेले आहेत, त्याचे देठ कापून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतली आणि अशा प्रकारे एकदम छोटे छोटे बारीक आकाराचे हे कांदे कापून घेतलेले आहेत। थोडीशी कमी भाजी करायची होती मला, त्यामुळे मी 2च कांदे घेतलेले आहेत। तुम्हाला जास्त भाजी करायची असेल तर थोडेसे जास्त कांदे घ्या। तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2-1 चमचे तेल घातलेलं आहे। या कांद्याच्या भाजीला तेलसुद्धा खूप कमी लागतं, त्यामुळे ही एकदम चांगली भाजी आहे बनवायला। तर त्यानंतर तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकले। जिरे मोहरी छान तडतडले की त्यानंतर हा आपण चिरलेला कांदा ह्यामध्ये टाकायचा। डायरेक्ट कांदा टाकायचा आहे। त्यानंतर वरतून थोडीशी चटणी म्हणजे 1 चमचा मी चटणी टाकलेली आहे, ती पण छान परतून घ्यायची या कांद्यासोबत। आणि त्यानंतर 1 चमचा मी इथे कराळाचा भुरका टाकलेला आहे, 1 ते 1.5 चमचा कराळाचा भुरका टाकलेला आहे। कराळाच्या भुरक्याने ह्या भाजीला खूप छान चव लागते। आता ही चटणी आणि कराळाचा भुरका टाकलेला आहे, तर ते छान परतून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून हे छान परतून घ्यायचं आणि छान 2 मिनिटं शिजू द्यायचं याला। असंच झाकून ठेवायची सुद्धा गरज नाही, असंच शिजू द्यायचं ह्याला। खूप छान लागते ही भाजी, रसासोबत वगैरे आमच्याकडे नेहमीच होते। तर जेव्हा केव्हा आंब्याचा रस असतो जेवणामध्ये, तेव्हा ही भाजी हमखास होते। लहानपणी आमची आई दररोज उन्हाळ्यात हाच बेत करायची, आंब्याचा रस आणि ही कांद्याची भाजी। तर ही भाजी एवढी छान होते, खायलाही चांगली आणि एकदम चवदार होते। आणि जेव्हा केव्हा घरातील भाजीपाला संपला असेल किंवा काय भाजी करावी हे सुचत नसेल, त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल, बोर झाले असाल, तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा। फक्त चटणी, मीठ आणि कराळाचा भुरका टाकूनच ही भाजी केलेली आहे, तरीही एवढी छान लागते, कुठलेही मसाले वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे। तर एकदा नक्की बनवा आणि खा।